नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे श्रेयकास फॅशन कथामध्ये. तर आज आपण बघणार आहोत बोटनेक व प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग. हे कटिंग फक्त तुम्ही 7 ते 8 मिनिटात करू शकता. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 प्लस 1 इंच घ्यायचा आहे व शोल्डर आपली 7 घेतलेले आहे. मुंडाही 7.25 घ्यायचा आहे व आपली संपूर्ण छाती आहे 32चा चौथा भाग येतो 8 प्लस 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे व आपली कमर घेर आहे 28चा चौथा भाग येतो हा 7 प्लस 2.5 इंच घ्यायचा आहे व मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच आत घेऊन अशा प्रकारे जोड देऊन मग मागच्या मुंड्याचा आकार आपण देणार आहोत. अशा प्रकारे. तर हा झाला आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट. तर आपण याला आता कटिंग करून घेऊया व हे पार्ट ठेवून पुढे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तुम्हाला दाखवते व मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज अशा पद्धतीने कटिंग करते व त्यांना व्यवस्थित बसतो. वर्क वगैरे सगळं व्यवस्थित येतं. तर आपण 1.5 इंच अंतर ठेवून अशा प्रकारे माप टाकणार आहोत. तर आता आपण बॅक पार्ट ठेवून पूर्ण माप टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर तुम्हीही 7 ते 8 मिनिटात कटिंग करू शकता. ह्या पद्धतीने कटिंग करताना मापे वगैरे सगळं वहीत लिहून घ्यावे पहिल्यांदा, त्यामुळे कटिंग फास्ट होते. तर पुढचा गळा मी ठेवत आहे 5 प्लस अर्धा इंच 5.5 व शोल्डर पट्टी आपली काढत आहे मी 3 इंच व बाकीचा गळा ठेवायचा आहे. गळा आपला आलेला आहे 4 इंच गळा रुंदी व पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच आत घेऊन अशा प्रकारे मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर पुढच्या भागाला 1 इंच जास्त घ्यायचा आहे प्रिन्सेस कटला. तर आता आपण टक्स रुंदी व उंची टाकणार आहोत. टक्स रुंदी आपली आहे 3.5 इंचावर व टक्स रुंदी आहे 4 इंचावर घ्यायचे आहे. आपण 1 इंच उंची वाढवली ते सोडून 4 इंचावर घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. तर दाखवल्याप्रमाणे असे मार्किंग करून घ्यायचे आहे 1.5 इंचावर. जे आपण 1.5 इंच इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे व इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेत आहे. जे टक्सला आपले 1.5 इंच जाणार आहेत ना, ते 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर 1 इंच जिथे वाढवले आपण तिथे असे मार्क करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे. तर आपले सर्व मापे झालेली आहे. चला तर आता कटिंग करूया. कटिंग दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे आहे.
तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला. तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली ते कमेंटद्वारा नक्की सांगा. तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही आपली अस्तर कटिंग तर झालेली आहे. आता आपण ब्लाऊज कटिंग करूया. तर हेच माप ठेवून आपण ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे आहे. तर आता हे माप ठेवून आपण कटिंग करून घ्यायचे आहे. व ह्याचा बोटनेक गळा डिझाईनमध्ये आहे, त्याचा व्हिडिओही मी तुम्हाला अपलोड करेन. व ह्याची बाही आहे, तोही व्हिडिओ तुम्हाला अपलोड करीन मी. ह्याकरता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या प्रकारचे 2 ब्लाऊज आहेत. दोन्ही मैत्रिणीचे ब्लाऊज एकसारखे शिवायचे आहे. तर ह्या ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन मी. व हे साईज ठेवून तेही ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे मी. कटिंग करताना अस्तर ठेवून कटिंग करत असाल तर एक्स्ट्रा मार्जिन घेणे आवश्यक आहे. व अस्तर व पीस दोन्ही कटिंग करताना बरोबर कटिंग केला तरी चालेल, म्हणजे ते हलत नाही पीस. तर तुम्हाला दाखवते मी दुसरा पीस कटिंग करणार आहे. तर हेच माप ठेवून मी दुसराही पीस कटिंग करत आहे अशा प्रकारे. तर मी अस्तर व ब्लाऊज संग कटिंग करणार आहे. अस्तर व ब्लाऊज संग कटिंग करत असताना एक्स्ट्रा मार्जिन नाही घेतला तरी चालेल, तुम्हाला दाखवते अशा प्रकारे. पीस हलवू नये. जर दोन्ही समान कटिंग करत असाल तर. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटद्वारा नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचा खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे.